सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सो आज ऍक्च्युली आपल्या बरोबर निलिमाताई आहेत. सो निलिमाताई, तुम्ही काही आधी बोलणार आहात की आपण चालू करूया? नाही, तुम्ही सुरू करा, मी आहे इथे फक्त. नेहमीप्रमाणे सुरू करू. हॅपी एनिवे सो आपण ऍक्च्युली आज माझाच हे होता टर्न होता गोषवाऱ्याचा. सो आपण आता 14व्या अध्यायावर आहोत आणि या अध्यायाचं नावच आहे गुणातीत योग. तर गेल्या वेळी आपण बघितलं तसं ब्रह्म आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने पंचमहाभूत आणि मग मन बुद्धी अहंकार अशा 8 विकारांची वाढ होते आणि मग या सर्व मायावी जगताची उत्पत्ती होते. आणि मग नंतर त्यातून पाठोपाठ सत्व रज तम अशा त्रिगुणांचा जन्म होतो. तर त्यावेळी म्हणजे थोडंसं गेल्या वेळेचा रिव्हिजन तर भगवान सांगतात की मी या विश्वाचा पिता आहे आणि माया ही माता आहे आणि मीच प्रसवलेल्या या विश्वातील या प्रत्येक शरीरामध्ये हीच 8 तत्वे आहेत. जशा एखाद्या वृक्षाच्या सर्व वेड्या वाकड्या फांद्या एकाच बीजातून उत्पन्न होतात किंवा एकाच कापसापासून सर्व कापडे तयार होतात, तसं सर्व चराचरामध्ये मीच आहे. आणि हा कॉन्सेप्ट माऊलींनी खूप छान छान उपमा देऊन स्पष्ट केला आहे की जसं सोन्याचा अलंकार केला तरी सोन्याचं सोने पण थोडंच कुठे जातं, किंवा एक ज्वारीचा दाणा पेरला तुम्ही आणि त्याचं कणीस झालं, पण म्हणून की पेरलेला दाणा नष्ट नाही झाला तर आपल्याला कणसाच्या रूपाने तो आता दिसतो. तसं जर हे जग जरी तुला दिसत असले तरी तू त्याच बाजूला करून मला किंवा ज्याच्यापासून हे जग निर्माण झाले आहे त्या मला किंवा त्या महत्त्वाला तू जाण. कारण वास्तविक मीच स्वतःला या निरनिराळ्या शरीरांमध्ये निरनिराळा भासवतो, पण हे सगळं त्रिगुणांच्या बंधनामुळे होते हे तू जाण. कारण खरं तर ब्रह्म किंवा आत्मा हा गुणातीत आहे आणि हा कॉन्सेप्ट माऊलींनी खूप छान सुंदर उपमा देऊन हा समजावून सांगितला आहे आणि मला तो खूप आवडला. म्हणजे हा इतकं
क्लिअर अंडरस्टँडिंग असं असेल त्यांचं, त्यामुळे त्यांना ह्या अशा उपमा सुचतात असं मला वाटलं. कारण ते म्हणतात की जसं एखाद्याला कावीळ झाली समजा, तर तुम्हाला ती वस्तू पांढरी असली तरी पिवळी दिसते किंवा इव्हन त्याच्या डोळ्यांचा रंग पिवळा होतो. पण हे तुम्हाला समजतं कसं? तर तुम्हाला आपल्या डोळ्यांनीच हे पुन्हा त्याचं ज्ञान होतं. किंवा ढग येतात, सूर्यप्रकाश झाकला जातो, पण ते सुद्धा ज्ञान तुम्हाला, त्या ढगाचं ज्ञान सुद्धा सूर्यप्रकाश आहे म्हणूनच होतं. तसे आत्मा त्रिगुणांनी जेव्हा बांधला जातो आणि स्वतःचं निर्गुण स्वरूप विसरतो, परंतु अशा प्रकारे मी जरी अनेक शरीरात गुणांकडून जरी बांधला गेलो असलो असे जरी वाटत असले, तरी हाच आत्मा जेव्हा मला जाणतो तेव्हा तो बंध नाहीसा होतो आणि मोक्ष मिळतो. नंतर पण पुढे मग भगवान श्रीकृष्ण बेसिकली सत्व रज तम या 3 गुणांची लक्षणं आणि मग त्यांचा उगम, त्यांचे फळ काय असते आणि ते आत्म्याला कसे काय बांधतात याबद्दल मग ते पुढे विस्ताराने सांगतात. आणि माधवी, तिन्ही 1 मिनिट. रजनीताई वाट बघतात. ओके, 1 मिनिट. तर बेसिकली ते सगळे हे 3 गुण मग आत्म्याला कसे बांधतात हे सगळं त्यांनी विस्ताराने त्याच्या पुढे सांगितलं आहे. तर हे तिन्ही गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात. याच्यात सत्वगुण हा सर्वात उत्तम, रजोगुण मध्यम आणि तमोगुण हलक्या प्रतीचा आहे. आपण जन्माला आल्यापासून म्हणजे आत्मा जीवदशेत आल्याबरोबर हा देह म्हणजेच मी आहे असे मानू लागतो. आपले देहाचे ममत्व वाढत जाते आणि मग आत्मा या त्रिगुणांनी बांधला जातो. त्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय की जसा मासा गळाला लागल्याबरोबर पारधी हिसका देऊन त्याला अडकवतो, तसे सत्वगुण रूपी पारधी जीवाला ज्ञानाच्या आणि सुखाच्या पाशात अडकवतो. मग त्याला त्याच्या विद्वत्तेचाच प्रचंड गर्व होतो. तो बाह्य सांसारिक ज्ञानात अडकतो आणि त्याला वाटू लागतं की माझ्यासारखा विद्वान जगात कोणी नाही. त्याप्रमाणे हा सत्वगुण जीवाला बांधतो. आता जीवाला विषयात रंगवून टाकण्याचे काम जो करतो त्याचे नाव रजोगुण. याच्यामुळे जीवाला विषय प्राप्तीचा इतका प्रचंड हव्यास निर्माण होतो आणि मग तो कशानेही संतुष्ट होत नाही. अशा प्रकारे या देहधारी आत्म्याला रजोगुण जखडून ठेवतो. त्यानंतर तमोगुण हा अज्ञानापासूनच निर्माण झाला आहे. तो देहधारी जीवांना प्रमाद, आळस, निद्रा यांच्या योगाने बांधून टाकतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ऍक्च्युली आळशी आणि तमोगुणी माणसाचे केलेले वर्णन वाचून आपल्या डोळ्यासमोर खरोखर अशी व्यक्ती प्रत्यक्ष उभी राहते. खूप छान त्यांनी ते सगळं अगदी सांगितलं आहे की तो कसा 2 गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून नुसताच बसून राहतो वगैरे वगैरे. एनिवे, त्यानंतर मग पुढे या तिन्ही गुणांची लक्षणे आणि मनुष्यास प्रत्येक गुणापासून काय फळ मिळते ते पुढे सांगितलं आहे. तर रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून सत्वगुण उत्कर्ष पावतो. तर जेव्हा सत्वगुण वाढला की पुढील लक्षणे दिसतात. त्याचे ज्ञान आत न राहता बाहेर उतू जाते आणि मग त्याची इंद्रिये सदोष कर्म किंवा सदोष भोग हे सहजच टाळतात. म्हणजे काय, तर राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी मिसळले तर फक्त दूध घेतो, पाणी टाकतो, तसे त्याचे कान जे ऐकू नये ते ऐकतच नाहीत, डोळे जे बघू नये ते बघतच नाहीत वगैरे. म्हणजे काय, थोडक्यात त्याचा इंद्रिय निग्रह आपोआपच होतो. त्याची वासना भगवंताच्या ठिकाणी बळावते आणि त्याच्या मनाला विषयांचा तिटकारा येतो. अशा सत्वगुणी माणसाला जर मरण आले तर तो ज्ञानी आणि साक्षात्कारी कुळात जन्म घेतो. पुढे रजोगुणाचं सांगतात की सत्वगुण आणि तमोगुणाचा पराभव करून रजोगुण उत्कर्ष पावतो आणि तो कर्माशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असंच मानतो. मग जशी वावटळ जमिनीवरच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी एकत्र करते, तसे रजोगुणामुळे इंद्रियांना चांगले वाईट सर्व विषय भोगण्याची अगदी मोकळीक होते.
मग त्यासाठी तो कितीही कष्ट आणि कोणत्याही प्रकारची चांगली वाईट कर्मे करण्यास मागे पुढे पाहत नाही. पण तरीही त्याची ऐहिक आणि पारलौकिक सुख लालसा मात्र कधी मिटत नाही. तो सततच अतृप्त असतो. अशा रजोगुणी पुरुषाला जर मृत्यू आला तर तो काम्य कर्म करणाऱ्या मानवी कुळातच जन्माला येतो. तर तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुणांचा पराभव करून जेव्हा तमोगुण उत्कर्ष पावतो तेव्हा जीव अज्ञानी आणि प्रमादी होतो. त्याच्याकडे उत्साह, प्रतिभा, चैतन्य यांचा पूर्ण अभाव असतो. त्याची बुद्धी दगडाहून जड होते आणि आत्मा, अनात्मा, सुख, दुःख, सत्य, मिथ्या, धर्म, अधर्म यांचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. निषिद्ध कर्मे करण्याकडेच त्याची धाव असते. अशा तमोगुणाचा प्रादुर्भाव असताना जर मरण आले तर पुढील जन्मी तो पशु, पक्षी, झाड अथवा किड्या मुंगींचा जन्म घेतो. आता या तिन्ही गुणांचे फळ काय मिळते तर सत्वगुणामुळे सुख आणि ज्ञान असे सात्विक फळ मिळते. रजोगुणाचे आणि राजस कर्माचे फळ आतून कडू म्हणजे दुःख आणि लोभाला कारण असते. तर तामस कर्माचे फळ अज्ञान, मोह व प्रमाद असे आहे. अशा प्रकारे मौलींनी पुन्हा तळहातावरील आवळ्याची उपमा देऊन तिन्ही गुणांविषयी अगदी स्पष्ट सांगितले आहे. आणि फक्त सत्वगुणच जीवात्म्याला अंतिम ज्ञानाकडे पोहोचवू शकतो हेही स्पष्ट केले आहे. सत्वगुणी लोक स्वर्गलोकात, रजोगुणी लोक मृत्यू लोकात आणि तमोगुणी लोक नरकात जातात. वास्तविक निर्गुण ब्रह्माच्या स्वरूपात काहीच भेद नाही, परंतु आत्म्याचा देहाशी संबंध झाल्यानंतर त्या त्या गुणांच्या लक्षणांच्या अनुसार उत्तम, मध्यम, अधम असे वृत्तीभेद दिसून येतात. हे गुण देहाच्या सानिध्यामुळेच आपले सामर्थ्य दाखवतात. पण मौली सांगतात असे त्रिगुणांचे बंधन जरी असले तरी मोक्षाच्या मार्गावर काही अडचण नाही. कारण त्रिगुणात राहूनही जो द्रष्टा पुरुष आहे तो हे जाणतो की त्याचे खरे स्वरूप हे या गुणांच्या पलीकडे आहे. अहम ब्रह्मास्मी हे तो जाणतो. तो म्हणतो मी अकर्ता, अभोक्ता आणि साक्षी आहे. हे त्रिगुणच सर्व कार्यांना कारणीभूत आहेत. आत्मा मात्र गुणातीत आहे. सूर्य जसा प्रकाश देताना कोणत्याही कार्यात लिप्त होत नाही तसा मी शरीरात सत्ता रूपाने असूनही अकर्ता आहे. मी दाखवल्यानेच गुण प्रकट होतात, त्यांना शक्ती मीच देतो. पण या तिन्ही गुणांच्या अभावानंतरही जे उरते ते ब्रह्मतत्व मी आहे. म्हणून या अध्यायाचे नाव गुणातीत योग असे आहे. कारण देहाच्या संबंधामुळे हे तीन गुण जरी आपला प्रभाव दाखवत असले तरी शुद्ध चैतन्य हे गुणास वश होणारे नाही. मौलींनी निरनिराळ्या उपमा देऊन हे स्पष्ट केले आहे की जीवाला एकदा आत्मबोध झाला की मनुष्य जागा झाल्यावर त्याला स्वप्नातला फोलपणा कळतो किंवा जेव्हा आपण हलणाऱ्या पाण्यावरचे आपल्या प्रतिबिंबांचे तुकडे पाहून जाणतो की आपले शरीर मात्र अखंड आहे, तसे तो दृष्टा पुरुष जाणतो की माझे स्वरूप या त्रिगुणांपेक्षा भिन्न आहे आणि मी त्यांचा केवळ असंग साक्षी आहे. असे आत्मज्ञान जेव्हा होते तेव्हा तो दृष्टा पुरुष मत स्वरूप होतो, म्हणजे मला येऊन मिळतो असे भगवंत सांगतात. म्हणजे तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. पुढे अर्जुन प्रश्न विचारतो की असा गुणातीत पुरुष कसा ओळखावा, त्याची लक्षणे काय आणि तो कसा बरे या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो. मग भगवान श्रीकृष्ण त्याचे कसे उत्तर देतात तो भाग आता आपण आज वाचणार आहोत. छान. फार छान माधुरी. हो, पूर्ण अध्यायाचाच घेतलास तू, छान झालं. हो, छान झालं. आणि तेच थोडस आधीच्याच रिव्हिजन घेतलं पुढे जाण्यासाठी. आपण आज आता विजयाताई तुम्ही वाचायला सुरुवात करणार आहात. तुम्ही म्यूट वर आहात विजयाताई. विजयाताई, हा आता बरोबर आहे. झालं ना. हा, अजून आधी वाचायचंय का आधी श्लोक म्हणायचंय? आधी श्लोक म्हणायचंय.
याचा वाचलेलं तो श्लोक आणि पाहिलेला तुम्हाला पण जर श्लोकाचं ना ह्याच्यात दिलेलं तुम्हाला ते वाचायचं असेल तर त्यातून वाचू शकता तुम्ही श्लोक. वंदनाने पाठवलाय बघा आपल्या ते आता आहे तो ठीक आहे झालेला आहे. हो, वाचा. वाचू हो, वाचा. गुणानेतानतीत्य त्रिनदये देह समुद्भगवान जन्म मृत्युजरा कैविर मुक्तो अमृत श्रुते. आता वाचते. कुठे गेलो? हा, देहाला कारण असणाऱ्या या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, म्हातारपण इत्यादी दुःखे यातून मुक्त होऊन तो देहात राहणारा म्हणजे देहात असून सुद्धा अमृतत्व म्हणजे मोक्ष पावतो. आता निर्गुण म्हणून जे आणखीन आहे ते तो बिनचूक जाणतो, कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. फार काय सांगावे अर्जुना, जशी नदी समुद्राला पावते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. जसा राघू नळिकेवरून उठून मोकळेपणाने झाडाच्या फांदीवर बसावा तसा तो देह अहंता सोडून स्वरूप ब्रह्म हेच मी आहे असे स्वरूप अहंतेने तो वेष्टीला गेला. अज्ञान रूपी निद्रेने जो मोठमोठ्या घोरत होता तो शहाण्या अर्जुना आत्मस्वरूपी जागा झाला. अर्जुना, भेद प्रतीती हाच कोणी असावा तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो प्रतिबिंबाच्या जीवपणाच्या भासाला मुकला. हे वीरा, आता या पुरुषाच्या ठिकाणी देह अहंकार रूप वारा वाढण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईशाशी ऐक्य होते. म्हणून त्या पुरुषाला लागलीच सद्भावाची प्राप्ती होते. त्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप होतात. त्याप्रमाणे वस्तुतः मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहात उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही अथवा समुद्राने जसा वडवाने विजला जात नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा शोध त्याचा बोध मिळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो. तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये नाना प्रकारच्या चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेचा त्या चेष्टा पाहण्यासही पाठवित नाही. येथपर्यंत तो अंतःकरणात दृढ निश्चयाने राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही. आपल्या अंगावरची काठ टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर तो त्याची काठ कोणी सांभाळावी तसे त्या पुरुषाच्या देहाचे झाले आहे. अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व पुन्हा कमळाच्या फुलामध्ये माघारी येत नाही. अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाची अशी स्थिती झाली आहे. कुठपर्यंत आलाय? अर्जुना, हे झालं नाही का? अशी स्थिती झाली आहे. अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाची तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे कर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही.
म्हणून जन्म, म्हातारपण व मरण इत्यादी देहाचे हे 6 गुण ते त्याच्या देहाच्या ठिकाणी राहिले. त्यांच्याशी काही एक संबंध राहिला नाही. घट फुटल्यावर व घटाच्या खापऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआप महाकाश होते. त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण होते तेव्हा आत्मस्वरूपापासून दुसरे काही आहे आहे काय, अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त असे त्याच्या देहामध्ये राहणे असते. म्हणून मी त्याला गुणातील असे म्हणतो. जसा मेघांच्या गर्जनेने बोलवलेला मोर सुखावतो त्याप्रमाणे या देवाच्या भावनेने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. इथपर्यंतच आहे ना, 19 पर्यंतच वाचायचंय. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची बरी. किंबहुना पंडू सुद्धा ऐसा तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्व गाव. नळिके वरुनी उठिला जैसा शुकसारिखे बैसला, तैसा मूळ अहंते वेडीला तो मनोनिया. असा अज्ञानाचे या निदान तो घोरत होता बदवदा, तोच स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. पै बुद्धिभेदाचा अरिसा तया हातोनी पडिला विरेसा, म्हणून प्रतिमुखाभासा मुकला तो. देहाभिमाचा वारा आता वाजो ठेवला विरा, ते ऐक्य विची सागरा जीवेश आहे. म्हणून मदभावेसी प्राप्ती पाहिजे तेने सरिसी, वर्षाती आकाशी घनजात जेवी. तेवी मी होऊनी निरुता, मग देहीची ये असता, नागवे देह संभूता गुणासी तो. जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे, कान विजेची सागरे वडवा नळू. तैसा आला गेला गुणांचा बोधून मिळे तैसा तयाचा, तोही देही जैसा व्योमोची चंद्र जळी. तिन्ही गुण आपुलाही प्रौढी, देही नाचवीत बागडी, तो पाहोनी नधाडी अंते ते. या ठाय जरा वर करता का, या कुठे गेलो, हा ठायवरी नेहटोनी ठेला अंतरी. आता काय वर्ते शरीरी काही नेणे, सांडोनी अंगीची खोळी सर्प रिगालिया पाताळी. ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का, सौरभ्य जीर्ण जैसा अमोदी मिळवणी जाय आकाशा. माघार कमळ कोशा नयेची तो, पै स्वरूप समरसे तयाही गा झाले तैसे. तब किं धर्म कैसे नेणे देह, म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण. ते देहीची ठेले कारण नाही तया, घटाच्या खापरिया घटभंगी फेडलिया. महदाकाश आपैसया झालेचे असे, तैसी देह बुद्धी जावे. जै आपण आठवू होये तै आन काही आहे तै वाचूनी. येणे थोर बोधलेपणे तयासी कान देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. यथा देवाची बोला
पार्थो अति सुखावला मेघे संभोथिला मोरू जैसा. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो. अलकाताई. हा, आता मी वाचते. अर्जुन वाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेता नतीनो भवति प्रभो किमाचार कथं चैतां स्त्रीन् गुणान निवर्तते. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणाने ओळखावा, त्याचे आचरण कसे असते, या 3 गुणांच्या पलीकडे तो कसा जातो. त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की, महाराज, ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, तो गुणातीत पुरुष काय आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो. आपण कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी 6 गुणांचा राजा श्रीकृष्ण उत्तर देत आहे, ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्मे करतो व गुणातून कसा तरुण वर जातो, हे एवढेच असे असंबद्ध काय विचारतोस. हे तुझे विचारणे खरे हे कसे खोटे आहे या विचारण्यासारखे विसंगत आहे. अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात. गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांचा स्वाधीन तर नसतोच, अथवा तो जरी गुणात सापडला असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही. या ओवीत अर्जुनांच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात, पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणाच्या अधीन नाही हे कसे ओळखावे. हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तू ऐक. तेणे तो शे वीरपुसे जे कोणी चिनी तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण विस्तरे हे सांगी जो माहेरे कृपेचेनी. यया अर्जुनाची या प्रश्ना तो षडगुणाचा राणा परिहारू आकरणा बोलतू असे. म्हणे पार्था तुझी नवाई हे इतुलेची पुस्ससी काई ते नामची तया पाही साचे लटिके. गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नागवे गुणायया. परी आधीन का नागवे हेची कैसेनी जाणावे गुणाचे उखरवे माझी असता. हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसोलाहसी परिस आता तयासी रूप करू. श्री भगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, सत्वगुणाचे कार्य म्हणजे प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्य मोह ही प्राप्ती झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्याचा तिरस्कार करीत नाही. ही प्राप्त होऊन नाहीशी झाली असता तो त्याची इच्छा करीत नाही. जरा वर तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही, अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद तोही होत नाही. अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहेत असा हर्षभरीत होत नाही. अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तरी त्याला खेदही होत नाही. अथवा जेव्हा तमोगुण वाढतो
तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह व भ्रम यांकडून ग्रासला जात नाही. त्याचप्रमाणे तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करीत नाही. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करीत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करीत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाल, माध्यान्हकाल व सायंकाल या तिन्ही कालांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. म्हणजे त्याला तिन्ही गुणाची खबर नसते. त्याला काही वेगळ्याच म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्राच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय? तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे. समुद्र हा पावसाच्या योगाने पूर्ण भरलेला होतो काय? अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व म्हणजे मी यथासांग करणारा आहे असा अभिमान वाटेल काय? अर्जुना, सांग पाहू, हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय? अथवा तमाधिक्याने त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय? तरी तो रजाचे निमाजे देही कर्माचे आणूजे प्रवृत्ती जै घेईजे वेटाळुनी तैमिचिका कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्रलिये बुद्धिवीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रिये ज्ञान फाके तैसुविद्यता तोखे उभजेही ना का वाढी नलेनी तमे नगिळी जेची मोहभ्रमे तै अज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही पै मोहाचा अवसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी सायं प्रातर मध्याना याती काळाची गणना नाही जेवी तपना तैसा असे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतु हिमे कापे काही ना तरी मोह आलिया काही पा ज्ञाना मुखिचेल तया महाआगिते उन्हाळेया जाळवत असे. एवढंच होतं ना माझं. हा, अमृत वाचतोयस ना तू? उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. उदासीनासारखा राहणारा जो गुणांच्या गुणकार्य जे सुखदुःखादी त्यांच्या येण्या जाण्याने चालविला जात नाही, ते गुण आपापली कर्मे करीत आहेत, माझा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणून तटस्थ राहतो, तो गुणांच्या गजबजाटाने डोलत नाही. त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे. म्हणून एक एक गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही. वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळी वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला धर्मशाळेत वगैरे राहतो, तसा तो गुणातीत पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेचे वस्तीला आलेला असतो. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी यशापयशाविषयी उदास असते, म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते अथवा पराभव पावणारी नसते, त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो. व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून काही करवीत नाही. अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरासंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो, त्याप्रमाणे जो देहादी गुणकार्यावर उदास असतो. आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष
गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे फार बोलून काय करायचे आहे? आकाश जसे वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गेला जात नाही, जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, अर्जुना तसा तो गुणांकडून बांधला जात नाही, हे समज. गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु जेव्हा तो गुणांचे कमी जास्त पण पाहतो, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ प्रेक्षक हलणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणांचे कमी जास्त पण दुरून कौतुकाने म्हणजे साक्षी रूपाने पाहतो. सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुणी मोहाधिक तामसी कर्मे करतो. अर्जुना ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या गुणातीत पुरुषाच्या सत्तेने चालतात, हे तू पक्के समज. चंद्रोदयाने समुद्रालाच भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाझर फुटतो व चंद्रविकासी कमळे उमलतात, पण चंद्र तर स्वतः काही हालचाल करीत नाही. अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश तरीही ज्याप्रमाणे स्थिर असते, त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही. अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे ती ऐक. तैसी गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे, म्हणूनी एकेका नोहे तडा तोडी. ये वडे या गा प्रतीती, तो देहा आलासे वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. तो जिणताना हारवी, तैसा गुण नवेना करवी, जैसी का श्रोणवी संग्रामींची. का शरीरा आतील प्राणू, घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा. आणि गुणांचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. हे बहुत काही बोलीजे, व्योम वारेनी न वचीजे, का सूर्य ना गिळीजे अंधकारे. स्वप्न कागाजिया बरी, जागतया ते न सिंतरी, गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो. गुणा खीर नातुडे, परी दुरुनी जै पाहे कोडे, तै गुणदोष साई खडे सभ्यू जैसा. सत्कर्मे सात्विकी, रजते रजो विषयकी, तम मोहादिकी वर्तत असे. परीस तयाची आगा सत्ता, होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. समुद्रची भरती, सोमकांतची पाझरती, कुमुदे विकासती चंद्रू तो उगा. का वाराची वाजे विजे, गगने निश्चळ असीजे, तैसा गुणाची ये गजबजे डोले नाजो. अर्जुना येणे लक्षणे, तो गुणाती तू जाणणे, परीसाता आचरणे तयाची ये. समदुःख सुख स्वतः स्वस्था, समलोष्टानः, तुल्य प्रिया प्रियो धीरः, तुल्य निंदात्मस्तुती. सुखदुःखांच्या ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा, स्वस्वरूपी स्थित, मातीचे ढेकूळ, दगड व सोने ही सारखीच समजणारा, प्रिय अथवा अप्रिय दोन्ही समान मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदा किंवा स्तुती समान मानणारा. तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय काही नसते, त्याप्रमाणे हे चराचरा सहित सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो. म्हणून ज्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते, तसे तो सुखदुःखाला सारख्या तराजूत घालून सारखे मानून वागतो. एरवी देहरूप जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे, पूर्ण देहतादात्म्य घ्यावे, तेव्हाच सुखदुःख भोगावे लागते. ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे,
त्याप्रमाणे आता त्याने ते देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. अथवा गंगेच्या पाण्याने गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळखळ वाहण्याची लगबग नाहीशी केली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपी झाली त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते. जशी रात्र तसेच उजाडणे, हे खांबाला जसे एकसारखे असते त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदुःखादी द्वंद्वे आहेत. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशीच उर्वशी हे दोन्ही समान असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही व रत्न आणि दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही. स्वर्ग त्याच्या घरी येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही. हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच आहे म्हणून त्याची निंदा केली. पण राग जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती ही खेद आणि संतोष अशा कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाही. सूर्याच्या घरी अंधार आणि उजेड नाही. सूर्याच्या ठिकाणी जशी अंधार व उजेड ही कल्पनाच नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही. तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सूता वाचुनी किरीटी, ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे, म्हणोनी सुखदुःखा सरीसे काटाळे आचरे ऐसे, रिपू भक्ता जैसे हरीचे देणे, एरवी तरी सहजे सुखदुःख तैची सेवीजे, देह जळी होईजे मासोळी जई, आता ते तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूपेसीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज दैसे, का वोघ स्वांडूनी गांग दिघोनी समुद्राचे आंग, निस्तरली लगबग खळाळाची, देवी आपण पाची जया वस्ती झाली गा धनंजया, तया देही आपैसया सुख तैसे दुःख, रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले, आत्मा रामू देहातले द्वंद्व तैसे, पै निद्रिताचे अंगेशी सापू तैसी उर्वशी, देवी स्वरूपस्था सरीसी देही द्वंद्वे, म्हणून तयाचा ठाई शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडेया काही नेणिजे भेदू, घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे, निवटले न उपवडे जळी नले न विरूढे, काम्य बुद्धी न मोडे तया परी, हा ब्रह्मा ऐसेनी स्तवीजो का नीच म्हणोनी निंदीजो, परी नेणे जळो विजो राखोंडी जैसी, तैसी निंदा आणि स्तुती नये कोंडेची व्यक्ती, नाही अंधारे का वाती सूर्या घरी. माधुरी आता कोण आहे? मी आहे. आय थिंक माधुरी तू वाचतेस ना कल्पनाच्या आहे ना माधुरी? या आहे ना. फार हळू आहे का आवाज? नाही ना? नाही बरोबर. मोठा करते माझा. मानापमान यो स्तुल्य स्तुल्य मित्रा परीक्षयो, नाही रिपक्षयो सॉरी, सर्वारंभ परित्यागी गुणातीतास उच्यते. मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रू दोन्ही ठिकाणी समान बुद्धी ठेवणारा, सर्व प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे
बऱ्याच वाईट कोणत्याही कर्माचा आरंभ न करणे हेच ज्याचे शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली, अथवा तो चोर आहे म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला, अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. आकाशामध्ये जरी 6 ऋतू येतात तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा, तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्म मात्राचा अभाव झालेला दिसतो. सर्व कर्मारंभांचे त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते. सर्व प्रकारचे कर्मारंभ त्याच्यापासून दूर होतात. प्रवृत्तीचे त्याच्या ठिकाणी मावळणे असते. संसाराच्या त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते. अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे. आपापल्या इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशा इच्छाच त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही, त्याप्रमाणे त्याच्या मनाने त्याग अमुक एक कर्म करायचे नाही व स्वीकार अमुक एक कर्म करायचे टाकलेला असतो. आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा. ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे ऐक, असे श्रीकृष्ण म्हणाले. ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणून गांजिला, वृषगंजी वेढीला केला रावो, का सुहृद पासी आले अथवा वैरी वर पडे झाले, परिनेणे राती पाहाले तेज जेवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची न जैसे तेवी वैषम्य मानसे जाणिजेना, आणि कही एक उपाही आचारू तयाचा ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे, सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळे, जळती गा कर्मफळे ते तो आगी, दृष्टाचे नावे भावोची जीवी नुगवे, सेवी जे स्वभावे पैठे होय, सुखे नाक्षिणे पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे, आता किती हाची विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जया तोची साचारू गुणातीतू, गुणांते अतिक्रमणे घडे उपाये जेणे, तो आता आणिकू ऐक म्हणे श्रीकृष्णनाथू. मामच यः अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते, स गुणान् समतीत्य एतान् ब्रह्म भूयाय कल्पते. मान व अपमान समान मानणारा मित्र व आणि व्यभिचारी अभेद भक्ती योगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. तर माझ्या वाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांच्या ताब्यात ठेवू शकतो. तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय प्रथम झाला पाहिजे. या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे, अथवा ओलेपणाचं जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे,
अथवा गोडीतीच जशी साखर आहे, वेगळी नाही. अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे. अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरुरी नाही. तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसे तुपच आहे, अथवा सोन्याचे कडे ते आटविले नसताना ते सोनेच आहे. वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळविता जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्व पण दूर करावे, विश्वाचा निराश करावा व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे. अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. तेथे या विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद जशा चित्ताने आपल्या सकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे. अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते, पहा त्याप्रमाणे सॉरी नाही, आपण मला वाटतं हो, आज इथे थांबणार होतो. पर्यंतच हो, घेणार आहोत. ओके. पण आपल्याला ओव्या वाचायच्या आहेत. हो, किती आहे म्हणजे आपल्याला वेळ आहे असं मला म्हणायचंय. एनिवे, तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जा कळू शके. तरी कोणू मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निवृत्ती होवावी लागे. तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची तो का द्रवपणची नीर अवकाशूची अंबर गोडीतेची साखर आन नाही वन्हितेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळाधिक अगाहिव हे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण का नाटिता कांकण सोनेची ते नुकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणोनी विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचार भक्ती म्हणिजे तेथ भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो. या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाणावे गा. पार्था सोनयाची टीक सोनयासी लागी देख तैसे आपण पे आणिक मानावे ना. तेजाचा ते अरे नाही, ऍक्च्युली ना आज आपण थोडं लवकर संपतंय, पण 9 वाजता आपण संपवायचं आज हे होतं आणि आपल्याला अजून आहेत ते 25-30 पण या श्लोकाचं नाही संपण्यासारखं. नाही, ते बऱ्याच आहेत. बर, अजून एक 15-20 ओव्या आहेत अजून त्याच्यावर, त्याच श्लोकावरती. राईट, ठीक आहे, आपण पुढच्या वेळी घेऊया ना त्या. ठीक आहे. येस, ओके. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे प्रयदान हे जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दानपसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि. छान